तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढल्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. बारामती पोटनिवडणुकीसाठी काल इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची करणार घोषणा. बारामती राहुरी पोटनिवडणुकीवर काँग्रेसच्या आज मित्रपक्षांसोबत चर्चा. पोटनिवडणुकीवरून काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती. ठाकरे आणि शिवसेनेसोबतच्या पवारांच्या एनसीपी सोबतही काँग्रेस चर्चा करणार. पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित काँग्रेससोबत. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं उमेदवार देऊ नये. काँग्रेसनं अनेक वर्ष अजितदादांच्या सहवासात राजकारण केलंय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर राहुल पोटनिवडणूक काँग्रेसनं लढल्यास अडचण नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडून रात्री दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांची भेट. जवळपास तासभर चर्चा. काल दिवसभर सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते, त्यामुळे चर्चांना उधाण. दरम्यान सुनेत्रा पवार अजूनही दिल्लीत. तटकरे पटेलांना लक्ष्य करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे. तटकरे पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी अशी माहिती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांनी ट्विट करत ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना. काल दिवसभराच्या गाठीभेटीनंतर सुनेत्रा पवार मुंबईला रवाना. सुनेत्रा पवारांनी दौऱ्यामध्ये कोणत्याही एनडीए नेत्याची भेट घेतलेली नाही. 9 एप्रिलला सुनेत्रा पवार पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता. खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा. खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबाने यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. व्हिडिओ फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणले असं वाटत नाही, तर महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही. सबाने यांची प्रतिक्रिया समोर. खरात प्रकरणी महिलांना दोष देऊन उपयोग नाही. लेखिका अरुणा सबाने यांच्या मागणीवरती संगीता तिवारी यांची प्रतिक्रिया. भोंदूचे पाय धुणाऱ्या चाकणकरांवर अजून कारवाई का नाही, तिवारींचा हा सवाल. पीडितांवर कारवाईची मागणी करणाऱ्या लेखिका खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? लेखिका अरुणा सबाने यांच्या मागणीवर तृप्ती देसाईंचा सवाल. खरात प्रकरणातील महिलांवरही कारवाईची अरुणा सबाने यांच्याकडून मागणी. नामकर्ण आवारे चौकशीच्या फेऱ्यामध्ये भोंदू अशोक खरातचा हस्तक. नामकर्ण आवारेची चौकशी. शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली. जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल चौकशी सुरू. नामकर्ण आवारे सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचा संस्थापक. खरात प्रकरणी गोऱ्ह्यांची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते. एक व्यक्ती पुण्यातील तर दुसरी व्यक्ती नाशिकमधील. तृप्ती देसाईंचा दावा. तर योग्य वेळी समोर येईल. माहिती देणाऱ्यानं नाव न सांगण्याची देसाईंची माहिती. भोंदू खरात 130 बनावट खाते उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार करत होता. पोलिसांच्या तपासात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार समोर. चाकणकरांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील खाती देखील होल्डवर. पोलिसांच्या आदेशानुसार आता 100हून अधिक खाती होल्डवरती. खरातचा काळा पैसा पांढरा करण्याचं काम काही जणांनी केलं. खरातच्या ऑफिसमध्ये काय काय बोलणं झालंय सगळं मला माहिती. माझ्याकडे पुराव्यात. तृप्ती देसाई यांचा हा मोठा दावा. समता पतसंस्थेत खरातकडून कोट्यवधींचा व्यवहार. अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेतील संस्थापक भोंदू खरातचे भक्त. समता पतसंस्थेचे राज्य अध्यक्ष काका कोयटे भोंदू खरातचे भक्त. तर समता पतसंस्थेत भोंदू खरातने समता पतसंस्थेत 100 खाती वापरली आहेत. खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी. खरात समोरच 3ही संचालकांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी. घरात खूप कॅश यायची. खरातच्या मुलाचा खुलासा. सर्व काही वडिलांना माहिती. खरातच्या मुलानं कबुली दिली अशी सूत्रांची माहिती. एसआयटीच्या चौकशीमध्ये मुलानं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती. खरातची पत्नी 16 वर्षांपासून माहेरीच गेली नाही अशी देखील माहिती समोर. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कल्पना खरातच्या माहेरची माहिती उघड. वडील आणि भावाच्या निधनावेळीही कल्पना खरात माहेरी गेली नाही. कल्पना खरात ही सध्या फरार. सांगोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अकलूज या ठिकाणी भोंदू अशोक खरात विरोधात निषेध आंदोलन. जोडे मारो आंदोलन करत कार्यकर्त्यांची अशोक खरात विरोधात तीव्र घोषणाबाजी. दीपक आबा साळुंखे आणि खरातच्या संबंधांची चौकशी करण्याची मागणी. माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या पुतळ्याच्या जागेसाठी मोजणीही होऊ देणार नाही. हाकेंची प्रतिक्रिया समोर. माढ्यातल्या अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद. पोलिसांकडून बॅरिगेड्स. बाहेरील नागरिकांना प्रवेशास मज्जाव. दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिगेड्स लावून प्रवेश रोखला. अंजनगाव या ठिकाणी बसवलेल्या पुतळ्याला हार घालण्याची एका गटाची मागणी, तर पोलिसांनी आक्रमक गटाचे हार घालण्याची मागणी केली पूर्ण. तुळजाभवानी मंदिरात भाविकांची हुल्लडबाजी. महिला भाविक भेटल्या. 2 गटात पाचापाची पाण्याच्या बाटल्या, नारळ एकमेकांना फेकून मारले. चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी झाली असता हुल्लडबाजी.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील पार्किंग प्रशासनाकडून बंद. सुरक्षेच्या कारणामुळे 3 महिन्यांपासून मंदिरासमोर पार्किंग बंद. दक्षिण दरवाजा बंद झाला त्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका. व्यवसाय होत नाही त्यामुळे व्यावसायिक झाले हवालदिल. बाबासाहेबांवर केलेल्या वक्तव्यावरून पेडणेकरांकडून दिलगिरी. बाबासाहेबांच्या मनावरही मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसला असं वक्तव्य पेडणेकरांनी केलं. पुन्हा अशी जोडणी करणार नाही, पेडणेकरांकडून दिलगिरी व्यक्त. अमरावतीमध्ये बच्चू कडूंसह दोघांवरती गुन्हे दाखल. आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाला मारण्याचा कट रचल्याचा आरोप. प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंची पोलिसात तक्रार. अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी मला टार्गेट केलं. निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेची प्रतिक्रिया समोर. निर्दोष मुक्ततेनंतर खोक्या भोसलेचा आणखी एक रील व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहातून बाहेर येताना खोक्या भोसलेचा व्हिडिओ व्हायरल. मारहाण प्रकरणामध्ये बीड न्यायालयाकडून खोक्या भोसलेची निर्दोष मुक्तता. फलटणमधील आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन. कोल्हापूर सर्किट बेंचकडून न्यायालयाकडून आता जामीन मंजूर करण्यात आला. 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवरती हा जामीन मंजूर. शेतकऱ्यावरती संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार नगरसेवक फोडणं संकटमोचकांचं कर्तव्य आहे का? जय राऊत यांची मंत्री संजय राऊत यांची गिरीश महाजन यांच्यावरती टीका. संकटमोचक बांधावर जातात, रस्त्यावरती उतरतात. आदित्य आणि उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का, असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं. नाशिक जिल्हा धुक्याची चादर. द्राक्ष आणि कांदा पीक धोक्यात. धुक्यामुळे कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करण्याची वेळ येणार. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग 4 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचं थैमान. काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेला, त्यामुळे आता शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या 40 गावांमध्ये गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा. अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत. गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याचा देखील अंदाज. लातूर जिल्ह्यातल्या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका. आंबा आणि टरबूज फळबाग वादळी पावसानं उद्ध्वस्त. मोरवड, चांदवड, ततापूर, गरसुळी, पळशी गावांच्या भागातील फळबागांचं अतोनात नुकसान. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांदा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्याच्या दौंड तालुक्यातील राऊ परिसरामध्ये वादळी पावसानं गहू, कांद्याचं नुकसान. काढणीला आलेला गहू आडवा पडला, त्यामुळे उत्पादन घटण्याची देखील भीती. बुलडाण्यात टोमॅटोला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल. बाजारात नेण्यासाठी भाडंही निघत नाही, त्यामुळे टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ. दर कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी या तालुक्यातील 5 गावांमध्ये वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान. देवळीमधील काही गावांमध्ये घराचे छप्पर उडाले. नुकसानीच्या माहितीचे प्रशासनाकडून संकलन. बीडच्या आहेर वडगाव या परिसरामध्ये अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे बाजरी पीक भुईसपाट. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या पारनेरमधील म्हस्केवाडी या ठिकाणी अवकाळी पावसामुळे कलिंगड शेतीचं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. शेतकरी हवालदिल. सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये 3 वेळा अवकाळी पावसाची हजेरी. 2,000 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान. रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचा समावेश. वीज पडून छोटी मोठी 16 जनावरं दगावली. तिकडे नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतीचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चिंतातूर. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा मका पिकाला फटका बसला, तर शेकडो क्विंटल मका पावसानं भिजला. लाखो रुपयांचं नुकसान झालं. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील काही दिवस पाऊस. उत्तर मध्य कोकणात मध्यम, याशिवाय मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. कोकणात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा. पुण्यात एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. पुण्यात अवकाळीमुळे 82 ठिकाणी झाडं कोसळली. पुण्यात 6 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना. झाडं आणि भिंती पडून मोठ्या प्रमाणात वाहनांचंही नुकसान झालं. पुण्यात अवकाळी पावसाचा कहर. कोथरूडचे नागरिक उतरले थेट ओढ्यामध्ये. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून केलेलं बांधकाम. नाला बुजवून केलेल्या डीपी रस्त्यामुळे पाणी तुंबत असल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. तर पसुरे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप झोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळला. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी नाही. सातारा जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा शेतीला फटका. वाई, खंडाळा, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान.
नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उन्हाळी कांद्याला सर्वाधिक फटका. मखमलाबादमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. ऐन काढणीच्या वेळेतच कांदा खराब झाला, त्यामुळे शेतकरी हवालदिल. मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. केळी, ज्वारी, मका आणि गहू पिकांचं मोठं नुकसान. भुसावळ, बोदवड, रावेर आणि चोपडा तालुक्यांना गारपिटीचा फटका. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामामध्ये 65,000 हेक्टरवर धानाची लागवड. कृषी विभागाकडून 17,719 मेट्रिक टन युरियाची मागणी, पण प्रत्यक्षात 306 टन युरिया उपलब्ध. जागतिक घडामोडींमुळे वाशिममध्ये खतांचा पुरवठा साखळी आता विस्कळीत. आगामी खरीप हंगामामध्ये खत टंचाईची शक्यता. खतांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. परभणी या ठिकाणी ढगाळ वातावरणाचा सीड्स कांदा पिकांना फटका बसला, तर उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता. कांद्याच्या पिकाला लागलेला मोहर गळून जातोय, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान. हिंगोलीमध्ये हळद उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात. युद्धामुळे दर पडले, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट, अवकाळीमुळे शिजवून वाळत घातलेली हळद भिजली, शेतकरी हवालदिल. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची आता मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानाचा शेती कामांवरती परिणाम. तापमान 40 अंशांवर पोहोचलं, त्यामुळे दुपारी शेतात काम करणं कठीण. शेतमजूर दुपार टाळून पहाटेपासून कामाला करतायत सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यात गहू उत्पादनात सरासरी 30% घट. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पिकाला मोठा फटका बसला. गव्हाच्या 300 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाल्याचा आकडा. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरणावरून वाद चिघळला. ग्रामस्थांचा धरणाला तीव्र विरोध. धरणाचं पाणी घराजवळ येणार आणि असं असल्यानं स्थलांतर करा, अन्यथा धरणाचं काम बंद, आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा. बीडच्या परळी शहरासह 17 गावांना पाणी पुरवणाऱ्या बाण धरणामध्ये 60% पाणीसाठा शिल्लक. मुबलक पाणी असूनही 8 दिवस आड पाणी सोडत असल्यानं नागरिक संतप्त. 4 दिवस आड पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्याचा पारा आता 40 अंशांवर गेला. नदी, नाले, बोरवेल, विहिरींनी तळ गाठण्यासाठी सुरुवात केली. जिल्ह्यातील 298 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसणार. बीडच्या परळी या ठिकाणच्या बोदेगाव तलाव पूर्णतः कोरडा ठाक. 0% पाणीसाठा. परिसरातील शेतकरी याच तलावातून पिकांना पाणी देत होते. जनावरांना देखील याच तलावातून पाणी दिलं जायचं. पीक आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. चाळीसगाव मालेगाव मार्गावर दहिवाळमध्ये जलवाहिनीची गळती, तर मालेगाव तालुक्यातील 20 ते 22 गावांना फटका बसला. रस्त्यावरील पाण्यानं दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये वाढ. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. वर्षाअखेरीस होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली. भाजप शिक्षक आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन. शिक्षक मतदारसंघासाठी अनेक जण इच्छुक. मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. भाजपकडून प्रशासकीय काळात निघालेले जुने 1000 कोटींचे टेंडर रद्द. 1000 कोटींचे 4 कंत्राटही रद्द. मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटजवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयात स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर. स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांची परवानगी. स्टॉल चालकाची माहिती. नार्वेकरांकडून मात्र अशी कोणतीच परवानगी दिली नाही अशी माहिती. ठाण्यात आता स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली कचरा डब्यांच्या मिसिंग स्कॅम झाल्याचा काँग्रेसचा आरोप. लाखोंचा खर्च केल्यानंतर डबे गायब झाल्याचा आरोप. काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला मंजुरी. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेले लक्ष्मण सवदी यांचं हे विधान. तर लक्ष्मण सवदी यांच्या विधानानंतर सांगली या ठिकाणच्या कृष्णा महापूर कृषी समिती आक्रमक. अमरावतीमध्ये शासकीय आरोग्य विभागाकडे कोट्यवधींचं वीज बिल थकलं. तर अमरावती जिल्हा रुग्णालयाकडे 1,46,00,000 वीज बिल थकीत. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा देखील महावितरणचा इशारा. शासकीय आरोग्य विभागाकडे 2,72,27,000 रुपयांच्या वीज बिलाची देयकं थकली. गडचिरोलीमध्ये जात पडताळणी विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवाराकडे 5,000ची मागणी. उमेदवारांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचत या 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कृष्णकांत कणबारिया यांची नेमणूक. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांच्याकडून पदभार घेणार. परभणी शहरातील नाट्यगृहाचं काम 6 वर्षांपासून रखडलं. नाट्यगृहाला निधी मिळत नाही, त्यामुळे काम अपूर्ण. नाट्यगृह परिसर तळीरामांचा अड्डा बनला. नाट्यगृहाच्या इमारतीबाहेर घाणीचंही साम्राज्य. परभणी जिल्हा परिषदेत लावण्यात आलेले वॉटर कूलर फिल्टर पडले धुळखात. हजारो रुपये खर्चून बसवण्यात आलेले हे कूलर फिल्टर बंद. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय.
सिलेंडर अभावी तपोवनातील कुष्ठरोगी महिलांना करावा लागतो चुलीवर स्वयंपाक. TV9 मराठीच्या बातमीनंतर खासदार बळवंत वानखेडे यांनी तपोवन संस्थेला दिली भेट. TV9 मराठीनं दाखवलेली तपोवनातील महिलांची व्यथा. वाशिम या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला वेग, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार. जिल्ह्यामध्ये एकूण 155 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट. आतापर्यंत 22 सोलर प्लांट उभारले. उर्वरित प्रकल्पांची उभारणी युद्धपातळीवर सुरू. नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस. व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 12 लाखांच्या खंडणीची मागणी. 10,000 स्वीकारताना 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लातूरमधल्या उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस जमादाराला लाच घेताना अटक. गुन्ह्यात मदत करण्यासाठी 3 लाख रुपये लाचेची मागणी. या रकमेतील 43,000 रुपये स्वीकारल्याप्रकरणी जमादाराला ताब्यात घेण्यात आलं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.